2x plus 3y minus 5 into dy by dx is equal to 3x plus 2y minus 5. यहाँ पे माइनस ले लो, माइनस 2x plus 3y minus 5 into dy by dx is equal to minus 3x plus 2y minus 5. That implies dy by dx is equal to काय करायचं फक्त ते मायनस टर्म ॲज इट इज 3x plus 2y minus 5 डिवाइडेड बाय 2 आता हे मल्टिपल्स इकडे काय होणार आहे, डिवाइड होणार आहे ना, म्हणजे 2x plus 3y minus 5 2x plus 3y minus 5. दिस इज द इक्वेशन नंबर 1. सिंस आता ये नॉन होमोजेनियस एग्जांपल है, आपको कैसे समझ में आएगा कि नॉन होमोजेनियस एग्जांपल है, इसकी डिग्री 1 है और उसमें कांस्टेंट प्रेजेंट है. अगर डिग्री 1 आ रही है, लीनियर है और उसमें कांस्टेंट टर्म प्रेजेंट है तो उसे हम क्या कहते हैं, नॉन होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. ओके, क्योंकि ये नॉन होमोजेनियस है ना, याच्यामध्ये डिग्री लिनियर सॉरी एक्स आणि वाय ची डिग्री काय असते 1 आणि काय असतं त्याच्यामध्ये प्लस कॉन्स्टंट टर्म प्रेजेंट असते. तो -5 हे काय कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यामध्ये प्रेजेंट आहे. ओके, since a upon a dash is not equal to b upon b dash. चेक करू शकतो तुम्ही 3/2 आणि 2/3 is not equal to, कारण आन्सर तर सेम येणार नाही, which is not equal. Therefore we have to find the value of x and y. नॉट इक्वल टू असेल तर काय करायचं, एक्स एंड वाई फाइंड करना है हमें, वहाँ पे एक्स एंड वाई फाइंड करना है और उसके बाद हमें क्या करना है, एक्स इज इक्वल टू ए. याद रखो अगर एग्जांपल में ए अपॉन ए डैश इज नॉट इक्वल टू बी अपॉन बी डैश है तो हमें क्या करना है, एक्स इज इक्वल टू एक्स डैश प्लस ए पुट करना है और वाई इज इक्वल टू वाई डैश प्लस के पुट करना है. तो जो यहाँ पे एक्स और वाई की जो वैल्यू फाइंड होने वाली है वो यहाँ पे पुट करनी है सिर्फ, वो याद रखो. कर दो सॉल्व. देखो 3x प्लस 2y, तो यहाँ पे -5 उस साइड को हम वहाँ पे लेके जाएंगे, +5 हो जाएगा. 2x प्लस 3y इज इक्वल टू 5. तो इस इक्वेशन को किससे मल्टीप्लाई करना होगा, 2 से, और इस इक्वेशन को क्या किससे मल्टीप्लाई करना होगा, 3 से. मुझे एक 6 विल गेट कैंसिल हो जाएगा. ओके, तो मैं 2 अननोन है और उसमें से उनके आंसर जब निकालने हैं तो क्या करना है, सिंपल एक रूल यूज़ करो. कौन सा रूल यूज़ करो, अगर x की वैल्यू आपको फाइंड करनी है तो y को डिलीट करना है, y की वैल्यू फाइंड करनी है तो x को डिलीट करना है. दोनों में से किसी एक को डिलीट कर दो, आपके रिमेनिंग की वैल्यू आपको मिल जाएगी. म्हणजे काय करायचं, सिंपल x आणि y याच्यामध्ये एक तर तुम्ही डिलीट केला तर दुसऱ्याची तुम्हाला व्हॅल्यू ऑटोमॅटिक मिळत जाईल. मग एक आपल्याला कॅन्सल करायचं आणि निगलेक्ट करायचं. मग काय करावं लागेल, इथं 3x आहे आणि इथं 2x आहे ना, वेगवेगळे आहेत, अल्टरनेट आहेत. मग काय करा, त्यांचा एलसीएम घ्यायचा. तर इधर काय 3 into 2 येत नाही, त्यामुळे काय डायरेक्ट घ्या 3 into 2 2 into 3 अशी व्हॅल्यू आपल्याला आन्सर फाइंड करता येईल. डायरेक्ट एक्स निग्लेक्ट होईल. अथवा 3 into 2 काय येते 6x प्लस 4y इज इक्वल 5 into 2 काय येते 10. ओके, नेक्स्ट 6x प्लस 3 into 3 9y इज इक्वल टू 10 into 5 into 3 15. माइनस साइन है, हे माइनस माइनस काय होईल, माइनस होते 3. 6x will get cancel. -9y म्हणजे काय येते -5y is equal to -5. then y is equal to 1 because -5 will get cancel. the value of y is 1. पुट कर दो यहाँ पे, इसमें भी पुट कर दो यहाँ पे. नाउ किसमें पुट करेंगे, हम इसमें पुट करेंगे 3x प्लस 2y, y की वैल्यू क्या है 1 है, इज इक्वल टू 5. 3x is equal to 5 minus 2
is equal to 1, then from x is equal to, sorry, 3 by 3, therefore x is equal to also 1. इथपर्यंत काय अडचण आहे? एक्स वायच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. झालं सांगा मला. नो सर. झालं. येस सर. ओके, आता नेक्स्ट काय करायचं नंतर बघा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड केलं. we have to put x is equal काय करायचं, x dash plus 1 and y is equal to y dash plus 1. कारण हे जे व्हॅल्यू आले ते कशा व्हॅल्यू आले, तो y is equal to 1 and x is equal to 1, k and h च्या व्हॅल्यू h and k. therefore dy upon dx is equal to dy dash upon dx dash. याचा विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, dy by dx is equal to dy dash upon dx dash. y is equal to y dash plus 1 is equal to काय करायचा, डिफरन्शिएट करायचं. का करायचं डिफरन्शिएट? कारण आपण x मधून कशामध्ये चाललोय, x डॅश मध्ये चाललोय ना, आपण व्हेरिएबल चेंज करतोय म्हणून डिफरन्शिएट करायचं. पुट केलं की डिफरन्शिएट करायचं. नेक्स्ट इक्वेशन 1 becomes dy dash upon dx dash is equal to 3x minus 3x plus 2y minus 5 है, 3x plus 2y minus 5, 3x x ची व्हॅल्यू काय, x dash plus 1, y ची व्हॅल्यू काय, y dash plus 1. करा पुट is equal to minus 3 in bracket x dash plus 1 plus 2 in bracket y dash plus 1 minus 5 divided by 2 in bracket x dash plus 1 plus 3 in bracket y dash plus 1 minus 5. बरोबर आहे. ओके, 2x 3y 3x 2y and minus 5 as it is.
3x इंटू वाई। ओके, सिंप्लीफाई कर दो इसको भी, माइनस एज इट इज 3x डैश प्लस 3 प्लस 2y डैश प्लस 2 माइनस 5। नेक्स्ट 2x डैश प्लस 1 मुझे 2x डैश प्लस 2 प्लस 3y डैश प्लस 1 minus 5. 3 plus 2 minus 5 will get cancelled. 2 plus 3 8 minus 5 will get cancelled. The remaining parts are minus 3x dash plus 2y dash upon 2x dash plus 3y dy dash upon dx dash. Equation number 2. Check करा, degree of each term is same, x dash y dash x dash y dash. Therefore the degree of each term is same. Therefore the given differential equation is a homogeneous differential equation. This is homogeneous differential equation. This is homogeneous differential equation. Therefore put y dash upon x dash is equal to phi. This y dash is equal to x dash phi. Y dash upon x dash is equal to phi. होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन मतलब y upon x is equal to phi. हे लक्षात ठेवा, होमोजेनियस इक्वेशन कसं ओळखायचं, डिग्री ऑफ इच टर्म इज सेम, देन दिस इज द होमोजेनियस डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आणि नेक्स्ट काय असणार आहे आता याच्यामध्ये, ज्यावेळेस होमोजेनियस असेल त्यावेळेस आपण काय करतो, y upon x is equal to phi पुट करतो. जर गिवन डिफरन्शियल इक्वेशन जर होमोजेनियस आहे तर सॉल्व करण्यासाठी काय करतो आपण, y upon x is equal to phi पुट करतो. सेम तेच करायचं आहे. पुट केलं म्हणलं की डिफरन्शिएट, dy dash upon dx dash is equal to x dash term as it is into dv by dx dash plus phi into derivative of x dash is 1. with respect आपण x dash घेतोय ना, म्हणून पुट करा, इक्वेशन 2 becomes x dash dv by dx dash plus phi is equal to minus 3 x dash plus 2 x dash phi upon 2x dash plus 3x dash phi. लिहून घ्या. झालं का लिहून?
हेलो, Yes, sir. ओके. नेक्स्ट स्टेप काय असणार आहे नंतर? रोल नंबर 44. सूर्यका कोळी कोण आहे? तो रोल नंबर टाका ना तुमचा. कसं ओळखा तुमच्या अटेंडन्सच्या वेळेस? कोळी. ओके. रोल नंबर 44 and 61. ओके, ठीक आहे. नेक्स्ट करायचं स्टेप. नेक्स्ट स्टेप बघा. एक्स डॅश डी व्ही बाय डी एक्स डॅश प्लस व्ही ॲज इट इज. आता हे प्लस व्ही इकडे साईडला आपण काय होईल? मायनस व्ही घेऊ. ओके, इज इक्वल टू मायनस 3x डॅश प्लस 2x डॅश व्ही. ह्या दोन्हीमध्ये चेक करा. एक्स डॅश काय होतं? कॉमन निघतंय. ह्या दोन्हीमध्ये पण चेक करा. एक्स डॅश काय होतंय? कॉमन निघतंय. एक्स डॅश डी व्ही बाय डी एक्स डॅश इज इक्वल टू मायनस एक्स डॅश इन ब्रॅकेट 3 प्लस 2v upon x dash in bracket 2 plus 3v minus v. X dash will get cancel. X dash dv by dx dash is equal to काय ना बघा याच्यामध्ये दोन्ही ठिकाणी मायनस टर्म कॉमन आहे. मायनस टर्म काय करा? कॉमन घ्या बाहेर. 3 plus 2v upon 2 plus 3v plus v because we have to take common minus from both terms. ओके, आपण इथून काय केलं? कॉमन बाहेर घेतलं. ओके, मायनस टर्म कॉमन घेतले बाहेर. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सॉल्व करा. मायनस इन ब्रॅकेट 3 plus 2v plus v into 2 2v plus 3v square divided by 2 plus 3v which is equal to minus in bracket 3v square. आपण सिरियल ने घेऊया. ओके, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 3v square plus 2v into 2v काय येते? 4v plus 3 divided by 2 plus 3v as it is. नेक्स्ट दिस इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. त्याच्यासाठी काय करावं लागेल? सिंपल x dv by dx तर ट्रान्सफर करा. डिनोमिनेटर इकडे घ्या, न्यूमरेटर इकडे घ्या. आता हे न्यूमरेटरच्या इकडे डिनोमिनेटरला जाऊ द्या. म्हणजे काय नाही बघा, 2 plus 3v upon 3v square. न्यूमरेटर लिहिताना काय करा? फी अगोदर टर्म घ्या, म्हणजे आपलं सॉल्व करण्यासाठी सोपं जाईल. 3v plus 2 डिनोमिनेटर मैंने क्या ऊपर लिया. ओके, डिवाइड बाय न्यूमरेटर क्या हो जाएगा? फिर डिनोमिनेटर को चला जाएगा. 3v स्क्वायर प्लस 4v 3v स्क्वायर प्लस 4v प्लस 3 into dv is equal to minus 1 upon x dash. ये माइनस टर्म एज इट इज into 1 upon x dash into dx dash dx dash. आता आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे.
सांगा इंटिग्रेशन कसं घ्यायचं. हॅलो, इंटिग्रेशन कसं फाइंड करणार. 3v plus 2 upon 3v square plus 4v plus 3 into dv is equal to minus 1 upon x dash dx dash. आता ह्याचं इंटिग्रेशन निघतं डायरेक्ट. ओके, log x dash. पण ह्याचं कसं फाइंड करणार. हा, एनीवन. डिवीजन करून डिवीजन रोल कधी यूज करायचं. डिग्री ऑफ न्यूमरेटर इज ग्रेटर देन डिग्री ऑफ डिनोमिनेटर पाहिजे ना, तेव्हाच डिवीजन रोल. यहाँ पे देखो आप ऐसे ऐसे यूज कर सकते हो वो रूल. चेक करा डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह काय तेव्हा 3v स्क्वेअर प्लस 4v प्लस 3 6v प्लस काय तर 4 येते. ओके, इथे ऍडजस्ट होऊ शकतं का याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर. f(x) अपॉन f ऑफ x फॉर्म्युला आहे. परत 6v प्लस 4 येते ना, 2 कॉमन घेतलं काय ते 3v प्लस 2. 3v प्लस 2 इथं आहे. ओके, फक्त काय करावं लागेल 2 ने मग ऍडजस्टमेंट करावं लागेल ना. 2 मल्टिप्लाय डिवाइड एडजस्टमेंट या टाइप एग्जांपल झाले आपल्याला अगोदर. इसलिए क्या करना है, एडजस्टमेंट करना है. क्यों एडजस्टमेंट करना है, देखो यहाँ पे तो हमें क्या करना है, फॉर्मूला यूज करना है. कौन सा फॉर्मूला यूज करना है, एफ डैश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ मॉड ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. ये यूज करना है ना फॉर्मूला. उसके लिए इसका डेरिवेटिव कहाँ चाहिए, न्यूमरेटर में चाहिए. ओके, तो एडजस्टमेंट कर दो. कैसे एडजस्टमेंट करना है, देखो यहाँ पे इसका डेरिवेटिव क्या आ रहा है, 6 फी आ रहा है ना, और 4. तो इसको हम क्या करते हैं, एडजस्टमेंट करते हैं. कैसे एडजस्टमेंट करेंगे, देखो यहाँ पे इंटीग्रेशन लेके दिस इज फी एस फॉर्म है ना. दिस इज फी एस फॉर्म टेकिंग इंटीग्रेशन 1/2 इंटीग्रेशन ऑफ 6 फी प्लस 4 अपॉन 3v स्क्वेअर प्लस 4p प्लस 3 इंटू टी. स्टार करून ठेवा स्टेपला मायनस 1/x डॅश इंटू डी एक्स डॅश. इथे काय केलं आपण 1/2 एक्स्ट्रा घेतलं आणि 2 ने 3 व्हीला प्लस मल्टिप्लाय केलं. का मल्टिप्लाय केलं, कारण ह्याचा डेरिव्हेटिव्ह वरती होती म्हणून मल्टिप्लाय केलेलं आहे. 1/2 ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ दिस स्कॅनर लॉग ऑफ मॉड ऑफ 3v स्क्वेअर प्लस 4p प्लस 3 मायनस लॉग एक्स डॅश प्लस सी. तो हे लॉग मध्ये आणि हे आंसर लॉग मध्ये. यहाँ पे भी लॉग सी ले लो, लॉग सी. इथेपर्यंत कंप्लीट करा, झालं की सांगा मला लगेच. हेलो सर, मागची साइड स्लाइड ओपन करा.
फर्स्ट सॉल्व करो। Recording in progress. हॅलो, आता नेक्स्ट काय करायचं बघा इथं, लॉग है लॉग है। ओके, यहाँ पे ए दोनों आंसर लॉग में है, इसलिए मैंने थर्ड में आंसर लॉग में लिया। ओके, तो देखो उसके बाद लॉग ऑफ 3b² प्लस 4b प्लस 3, और यहाँ पे माइनस है, यहाँ पे आने के बाद हो जाए क्या हो जाएगा, प्लस हो जाएगा, इज इक्वल टू, और 1/2 पे उसका क्या हो जाएगा, लॉग ऑफ 3b² प्लस 2b प्लस 3 ब्रैकेट रेस्ट 1/2, चाहे तो 1/2 आहे ना, मल्टिपलला 1/2 आहे, ते काय होईल पॉवरमध्ये जाईल। ओके, मायनस इकडला काय होईल प्लस, लॉग एक्स डॅश इज इक्वल टू लॉग सी। दोन्ही काय लॉग आहे आणि लॉगचं काय, दोन लॉगचं ॲडिशन आहे, देन लॉग ऑफ 3b² प्लस 2b प्लस 3 म्हणजेच काय असणार, रेस्ट 1/2 आहे, 1/2 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 3b² प्लस 2b प्लस 3 इंटू एक्स into x dash is equal to log c। log will सर get 4 cancelled। वहाँ पे सर क्या हुआ, 4 है सर वहाँ पे। हाँ सॉरी 4v के 4v 3b² प्लस 4v प्लस 3 इंटू यहाँ पे क्या हो जाएगा मल्टीपल में x डैश, तो कितना बचेगा देखो यहाँ पे, स्क्वायर रूट ऑफ 3b² प्लस 4v प्लस 3 इंटू एक्स डैश इज इक्वल टू सी। यहाँ पे आप क्या करना है, हमें पुट बैक करना है, पुट बैक एक्स डैश इज इक्वल टू, देखो यहाँ पे x की वैल्यू मालूम है आपको, एक्स डैश प्लस 1, तो एक्स डैश की वैल्यू क्या होगी, x माइनस 1। y डैश की वैल्यू y माइनस 1 और v की वैल्यू y डैश अपॉन एक्स डैश, तो यहाँ पे पुट कर दो, स्क्वायर रूट ऑफ 3b² में 3y डैश स्क्वायर अपॉन एक्स डैश स्क्वायर प्लस 4 p म्हणजे काय y डैश अपॉन एक्स डैश प्लस 3 इंटू वैल्यू ऑफ एक्स डैश इज x माइनस 1 इज इक्वल टू c। okay? इसके बाद हमें क्या करना है, और पुट करना है ना y डैश की वैल्यू कितनी है, स्क्वायर रूट ऑफ 3y माइनस 1, y डैश की वैल्यू भी पुट कर दो इसमें यहाँ पे। ओके, y माइनस 1 स्क्वायर फॉर x माइनस 1 ब्रैकेट स्क्वायर प्लस 4 y माइनस 1 अपॉन x माइनस 1 प्लस 3 इंटू x माइनस 1 इज इक्वल टू c। ओके, यहाँ तक सफिशिएंट है आंसर। ओके।
सॉरी, माइक इज म्यूट केलं, माइक म्यूट होता. Okay, this is the last example of this for a non-homogeneous differential equation. All example solving is not possible for this chapter because the examples are too lengthy. Okay, so I have shared the link of questions on questions and MCQs on this chapter on teaching diary. So go there and take a more example and solve it. If any problem, then if any problem dot, then ask me through WhatsApp, no problem. पण एक्झाम्पल मॅक्झिमम सॉल्वच करा, कारण प्रत्येक एक्झाम्पल आपल्याला घेणं पॉसिबल नाही आहे, कारण भरपूर एक्झाम्पल आहेत. आणि टाईम तुम्ही बघितलं असेल की एका एक्झाम्पलला किती एक तासावर एक तासच लागतो एका एक्झाम्पलला. ते प्रत्येक एक्झाम्पल काय पॉसिबल नाहीत, त्यामुळे तुम्ही प्रॅक्टिस करा एक्झाम्पलची. जिथं प्रॉब्लेम येतोय तिथं मला विचारा, मी सांगत जाईन. ओके, सर हा बोला. आधीचं स्लाइड ओपन करा की. आज झाले का नाही कम्प्लीट ही स्लाइड? हा सर झालं. या स्लाइडवरचं झालंय.